तर आज आपण इथे बनवणार आहे झुणका. कोणत्या भागामध्ये याला पिठलंसुद्धा म्हणतात आणि कुठे मोकळं बेसनसुद्धा म्हणतात. तर आज आपण जाणून घेऊया झुणका बनवणं. आणि त्यासाठी आपण आता घेतलेला आहे कांदा, मिरची, हळद, मीठ, टमाटर, जिरा, मोहरी, बेसन, डाळीचं पीठ, तेल तापलेलं आहे. कांदा टाकायचा, कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतायचा. आता टाकायची मिरची. मिरची टाकून परतून घ्यायचं. हिरवी मिरची छान तेलात तिखट उतरू द्यायचं. तिखट हिरवी मिरचीला छान शिजू द्यायचं. त्यानंतर हळद आणि मीठ, लसूण अद्रकची पेस्ट पण टाकते. छान टेस्ट वाटते, चवीला छान वाटते. कसुरी मेथी थोडीशी वरून, टमाटर, कढीपत्ता. कढीपत्त्याने डायजेशन खूप चांगलं होते. थोडंसं छान शिजल्यानंतर पाणी टाकायचं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ असं वरून टाकायचं आहे. आणि एकसाथ फिरवायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही याची दक्षता घ्यायची. थोडंसं नरम वाटतं, थोडंसं बेसन टाकते. दोन मिनिट छान शिजवून घ्यायचं. झाकण ठेवायचं कमी आचेवर. इथे सुंदर मोकळं बेसन झालेलं आहे. कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर मी जास्तच टाकते, मला आवडते आणि पचायलाही हलका असतं. कोथिंबीरमुळे पोट साफ होतात. जेवण तयार आहे. झुणका पहा किती सुंदर दिसून आलं. मोकळं बेसन.